श्री स्वामी समर्थ. माझं नाव वर्षा चाफे. मी एक लाईफ कोच आणि EFT हीलर आहे. इन्स्पायर विथ वर्षा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. चला तर मग आज डे 3 आपला 30 डे चॅलेंजचा, म्हणजे 30 दिवसाचं जे आपण चॅलेंज घेतलंय त्याच्यातलं आज दिवस आहे 3. तर आज खूप आणि साध्या महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. हो ना, आवडेल ना सगळ्यांना? आवडायलाच पाहिजे. तो विषयच असा आहे. आज एक छोटासा मंत्र. काय? हसू. हो, हा मंत्र आपल्या आयुष्यात खूप काही घेऊन येतो. हसणं ही एक आपली भावना नसून तर आपल्या शरीरातील एक नैसर्गिक औषध आहे. हो, नक्कीच. मन शांत होतं, आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढते. तर हसण्याचे आपल्या आयुष्यात खूप मोठे स्थान आहे. आपल्या स्वतःसाठी, आपल्या आयुष्यासाठी. अडचणी कुणाला नाही येतो? प्रत्येकाला अडचणी आहेत आयुष्यामध्ये. पण त्या अडचणीत आपण फक्त अडचणी बघतो. आपल्या आयुष्यात अडचणीच आहेत का? काही क्षण सुंदर पण आहेत, हसण्यासारखे. हो, नाही का? तर आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. नाही दुर्लक्ष करायचं. त्या चेहऱ्यावरलं एक छोटंसं हसू तुमचा दिवस सुंदर करू शकतो. तुमचा दिवस काय तर तुमचं आयुष्य सुंदर करू शकतो. हो, पण एक चॅलेंज घेणार आहोत. कसलं? तर आज आपण आरशासमोर उभं राहायचंय आणि स्वतःला बघून हसायचंय. स्वतःच्या डोळ्यात बघून हसायचंय. हो, नाही का? काही आहे का ह्याच्यामध्ये? आपल्या स्वतःला ज्या गोष्टी आनंद देतात त्या करायच्या ना. हे सुरुवातीला तुम्हाला कृत्रिम वाटू शकतो, कारण आपल्या शरीराला त्या गोष्टीची सवय नाहीये. बघा, तुम्ही हे करून तरी बघा. तुमच्या आयुष्यात तुम्ही फक्त आनंदाकडे लक्ष देणार. तुम्ही आज हसायलाच पाहिजे. आज तुम्ही हसलात का? का हो, का नाही हसलात बरं? तर 1 मिनिट आपण ओठाने नाही तर आज मनापासून हसणार आहोत. चला, तर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या चेहऱ्यावर एक सुंदर असं हसू आणा. अगदी छोटंसं आणि सुंदर असं हसू. बघा बरं, किती छान वाटेल हसल्यानंतर. आपण किती सुंदर दिसतो, नाही का? येस, आहोतच आपण सुंदर नॅचरली. तर चला, स्वतःला आरशात बघा आणि स्वतःला विचारा की मी शेवटचं कधी हसले आहे मनापासून? हसले होते का? हो, कधी? कदाचित काल, कदाचित आज, कदाचित काही दिवसापूर्वी, कदाचित तुम्हाला आठवत पण नसेल. आपण जसं जसं मोठं होत जातो तसं आपल्या चेहऱ्यावरला हसू कमी होत जातं. बघा, लहान मुलाकडे बघा, ते किती पटकन हसतो. त्याला हसण्यासाठी मोठं कारण लागत नाहीये. आपल्याला मात्र खूप मोठं कारण लागतं. हो ना, नाही का? एक छोटासा हसू, एक छोटीशी गंमत, एक कुणीतरी केलेलं गंमत, मजेदार चेहरा, ते लगेच हसतात. पण आपण मोठे झाल्यावर सुद्धा हसण्याचं कारण शोधतो. हो ना, हे झालं तर मी हसेन, माझं काम झालं तर मी हसेन, मी आनंदी होईल, माझ्या समस्या संपल्या तर मी हसेन. पण मित्रांनो, आज आपण छोटासा बदल करणार आहोत. आपण समस्यामध्ये सुद्धा हसायला शिकणार आहोत. हो, कसं? अहो, समस्या आली म्हणजे काय झालं? तुमच्या आयुष्यात हसायचं नसतं का? अहो, ही समस्या ही प्रत्येकाच्या आयुष्यात असते. सुखाची किंमत कळण्यासाठी आपल्या आयुष्यात दुःख येतात. जेव्हा आपल्या आयुष्यात दुःख नसेल तर आपण सुखाची किंमत कळू का? दुःखामध्ये सुद्धा हसणे, दुःखात सुद्धा मार्ग काढणे म्हणजे ही समस्या नाहीये. प्रत्येकाच्या आयुष्यात समस्या आहेत, अडचणी आहेत,
कुणाला घराची चिंता आहे, कुणाला फॅमिलीची चिंता आहे, कुणाला आपल्या मुलांच्या शिक्षणाची चिंता आहे, पैशांची चिंता आहे, कुणाला नात्यांची चिंता असते आणि कुणाला भविष्याची चिंता असते. हो ना? आणि कधीतरी आपण बाहेरून हसतो, पण आतून मात्र आपण काही गोष्टी सहन करत असतो. म्हणून मी तुम्हाला एक गोष्ट सांगित इच्छिते की मी खूप दिवसापासून मनापासून हसले नाही, तर स्वतःला दोष द्यायचा नाही. तुमच्या मनाला प्रेमाची गरज आहे, तुमच्या मनाला विश्रांतीची गरज आहे. कदाचित आज त्या मनाला फक्त एवढंच ऐकायचं आहे की सगळं काही ठीक होईल. स्वतःच्या मनाला म्हणायचंय, तू एकटी नाहीस किंवा तू एकटा नाहीस, तू हेही पार करशील. पुन्हा एकदा हसायला शिका. आणि एक छोटंसं हसू कुणाचं तरी आयुष्य बदलू शकतं. आपण कधी विचार केला आहे का? अहो, करतच नाहीये आपण विचार. आपलं एक छोटंसं हसू समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर खूप महत्वाचं असतं. समोरचा एखादा व्यक्ती रस्त्यावर आपण जर जात असाल तर समोरचा एखादा व्यक्ती आपल्याला बघून जर स्माईल दिली, त्या दुसऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर हसू व्यक्त होतं. एक छोटंसं हसू कुणाचं तरी आयुष्य बदलू शकतं. कधी विचार केला आहे का? अहो, आपण करतच नाही ना. आपलं एक छोटंसं हसू समोरच्या व्यक्तीसाठी किती मोठं असू शकतं. तुम्ही रस्त्यातून जात आहात, समोरून कोणीतरी तुमच्या ओळखीचं तुम्हाला स्माईल देतं, आपण न कळत हसतो. समजा तुम्ही रस्त्यातून जात असाल, कोणीतरी तुमच्याकडे बघून हसत असेल, आपण नकळत हसतो का? कारण हसू ही संसर्गजन्य आहे. एखाद्याच्या चेहऱ्यावरला हसू दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचा हसू ते दुसऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरून येतं. आज मी स्वतःच्या चेहऱ्यावर हसू आणेन. शक्य असेल कोणाच्या तरी चेहऱ्यावर एक छोटंसं सुंदर हसू आणा. आणण्यामुळे छोटंसं सुंदर शब्दाने एखाद्याच्या चेहऱ्यावरलं हसू एक सुंदर क्षण असू शकतं. आपण थोडीशी छोटीशी एक स्माईल एक्सरसाइज करूया. एक छोटासा सराव करायचा माझ्यासोबत. आरामात बसायचं आहे. तुमच्या चेहऱ्यावर एक सुंदर हसू आणायचंय. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. श्वास आत घ्यायचाय आणि हळूच बाहेर सोडायचं आहे. आणि बघा तुमच्या चेहऱ्यावरला हसू कसं मोठं करते. माझ्या आयुष्यात समस्या असतील, माझ्या आयुष्यात सुंदर क्षण पण आहेत आणि मी सुंदर क्षणासाठी लक्ष केंद्रित करते. आता मनात अशी एखादी व्यक्ती आठवा की ज्या व्यक्तीमुळे तुम्हाला हसू येतं. तुमची आई, वडील, मुलं, तुमचं एखादा मित्र किंवा मैत्रीण किंवा एखादी तुम्ही सुंदर अशी आठवण आठवा. एकदा मनापासून हसा आणि स्वतःला सांगा, मला आनंदी होण्यासाठी परिपूर्ण होण्याची गरज नाही आहे. मला छोट्या छोट्या क्षणामधून हसण्यास मी निवड करते. हळूहळू डोळे उघडायचे आणि आपल्या चेहऱ्यावर सुंदर हसू ठेवायचंय. हा आजचा एक खास संदेश मित्रांनो. तुम्ही कितीही मोठे झालात, तुमच्या मनात आपलं ते छोटंसं मूल कधीही मरू देऊ नका. ते मूल कारण नसताना सुद्धा कधी कधी हसायचं. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा आनंदी व्हायचं. पावसात भिजायचं, गाणे ऐकून नाचायचं आणि छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद शोधायचा. आज त्या छोट्या मुलाला पुन्हा एकदा बाहेर येऊ द्या. आज स्वतःला परवानगी द्या. स्वतःला मुक्त करा आनंदाची, आनंदी होण्याची, मनापासून जगण्याची.
तुम्ही आनंदी जगण्यास पात्र आहात. तुम्ही प्रेम, आनंद भरलेले सुंदर आयुष्य जगण्यास पात्र आहात. चला, इथे मी थांबते. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. इन्स्पायर विथ वर्षा ह्या यूट्यूब चॅनलचा एक भाग व्हा. असेच मोटिवेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी कमेंट करा. थँक्यू सो मच.